नमस्कार, माझ्या चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत रसा पातोडी. महाराष्ट्रामध्ये विदर्भात हा प्रकार जास्त प्रमाणात केला जातो. चला तर मग बघूया आजच्या रेसिपीसाठी काय साहित्य लागणार आहे. तर यासाठी बेसन पीठ आणि पाणी हे अगदी सारख्या प्रमाणात मी घेऊन त्याचंही आधी पातोडे बनवून तुम्हाला दाखवणार आहे. नंतर मग आपण त्याची रसा कसा बनवतो ते बघूया. आता इथं मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि तेवढ्याच प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि मग त्याच्या पातोड्या बनवायच्या आहे. त्यानंतर मी थोडंसं लसूण असा कापून घेतला आहे आणि कढीपत्तासुद्धा कापून घेतला आहे. यात तुम्ही अजून कोथिंबीरसुद्धा अशी कापून टाकू शकता. आता मी हे मिश्रण याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून डायरेक्ट मिक्सरमध्ये मी ते एकदा फिरवून घेत आहे. बेसन पीठ, मीठ आणि पाणी एकत्र करून ते मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे, म्हणजे गुठळ्या राहत नाही आणि आपल्याला वेळही वाचतो आपला तेवढाच. त्यानंतर मी एका प्लेटला तेल लावून घेतलं आहे. ज्या पातोड्या झाल्या त्यानंतर आपल्याला त्या प्लेटवर काढायच्या आहेत. मी आमटीचं आधी करून घेतलं होतं, त्यामुळे बाजूला आमटी उकळत आहे. आता कढईमध्ये तेल तापल्यानंतर मी जिरे मोहरीची फोडणी दिली आहे. त्यानंतर कढीपत्ता जो कापलेला, त्यानंतर लसूण पण टाकला आहे. यात मी लाल तिखट नंतर टाकणार आहे, कारण लाल तिखट हे तेल तापलेलं असल्यामुळे जळून जातं. त्यामुळे मी फक्त आधी कढीपत्ता, लसूण, जिरे मोहरीची फोडणी देऊन जे आपण मिक्सरला बेसन पीठ आणि पाणी एकत्र फिरवलं होतं ते यात टाकून पटापट हलवणार आहे. त्याच्या गुठळ्या होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, म्हणून पटकन ते आपल्याला एखाद्या चमच्याने पटापट हलवायचं आहे. आता अशा प्रकारे मी ते नंतर मग व्यवस्थित चमच्याने एकजीव करणार आहे. थोडीशी हळद टाकली आहे. यात माझ्याकडनं कोथिंबीर टाकायची राहिली आहे, तर तुम्ही यात कोथिंबीरसुद्धा टाकू शकता आणि मग त्याची छान चव लागते. मी आमटीचं आधी केलं होतं म्हणून बाजूला आमटी उकळते, पण आधी मी तुम्हाला पातोड्याची रेसिपी सांगते. आता यात मी लाल तिखट माझ्या चवीनुसार मी किती लाल तिखट पाहिजे त्यानुसार टाकलं आहे, कारण आमटीसुद्धा तिखट असते. तसं तुम्हाला तिखट आवडत असेल तर त्या प्रमाणात तुम्ही तिखट टाकू शकता. नंतर ते मिश्रण जे घट्ट व्हायला लागतं पण आणि कमी गॅसवर मग आपण असं झाकण ठेवून वाफायला ठेवू शकतो. आता वाफलं की नाही हे आपल्याला कसं समजेल? हाताला जर चिकटलं मिश्रण तर वाफवायचं बाकी असतं, पण आता इथं माझं मिश्रण चिकटलं नाही म्हणून आपलं पातोड्या रेडी आहेत. आता ज्या प्लेटला आपण तेल लावलं होतं त्यावर सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि पटकन ते गरम असतानाच त्यात व्यवस्थित एकसारखं थापायचं आहे. मग आपल्याला त्याच्या वड्या पाडायच्या आहेत. आता मी आधी चमच्याने ते करून घेतलं होतं थोडंसं एकसारखं. नंतर मग मी ओल्या पाण्याचा हात घेतला आणि पटकन असं एकसारखं थापवून घेतलं आहे. त्याच्या कडा अशा बाजूला होणार नाही अशी काळजी घ्यायची आहे, म्हणजे मग वड्या व्यवस्थित पाडल्या जातात. अतिशय छान लागते ही रसा पातोडी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. यावर तुम्ही ओलं खोबरं आणि तीळसुद्धा टाकू शकता. सफेद तीळ अजून छान लागतात. वड्या बघा तुम्ही गार झाल्यावर वड्या आपल्याला पाडायच्या आहेत. किती पटकन पडल्या जातात वड्या आणि अतिशय छान होते. आता याच्यासोबत आपण रसा कसा करायचा ते बघूया, त्याची रेसिपी. आपल्याकडे सुकं खोबरं असतं, पण ओलं खोबरं आमटीसाठी चांगलं लागतं, पण मग ते प्रत्येक वेळेस अवेलेबल नसतं. म्हणून तेच सुकं खोबरं आपण रात्रभर असं जर पाण्यात भिजत घातलं तर तेच दुसऱ्या दिवशी सकाळी मऊ होतं आणि ओल्या खोबऱ्याचीच सारखीच त्याची चवही लागते. आता मी ही रात्रभर असं पाण्यात भिजत ठेवलं आहे, कारण मला दुसऱ्या दिवशी आमटी करायची होती. आता खोबरं जे मी रात्री भिजत घातलं होतं ते बघू शकता तुम्ही किती पटकन त्याच्या काप होत आहे आणि अगदी ओल्या खोबऱ्यासारखं असतं आहे. त्याची चवही लागते. आता मला त्या आमटीमध्ये वाटायचं आहे. त्याचं वाटणच मी तुम्हाला आज दाखवणार आहे, जेणेकरून ते वाटण तुम्ही 8 दिवस फ्रीजला स्टोअर करू शकता आणि मग घाईच्या वेळी ते तुम्ही कधीही वापरू शकता. आता इथे मी वाटण्यासाठी ते जे रात्री भिजवलेलं खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता असं काढून ठेवलं आहे. एकीकडे कांदे असे त्याचं साल काढून भाजायला ठेवलं आहे. अशी एखादी जाडी तुम्ही कांदा भाजण्यासाठी करू शकता, जेणेकरून कांदे व्यवस्थित भाजले जातात. आता जे मी आधी खोबरं ते काढलेलं होतं ते सगळं आधी आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये, कारण खोबऱ्याचं असं बारीक वाटण होण्यासाठी
ते आधी मी वाटून घेतलं आहे वेगळं आणि मग नंतर त्यात आपल्याला तो भाजलेला जो कांदा आहे तो ह्या वाटणामध्ये टाकून तो परत ते व्यवस्थित वाटून घ्यायचा आहे. आता हे वाटण तुम्ही 8 दिवस भाज्या कोणत्याही करा. समजा मी हरभऱ्याचे ते भिजत घातले, ते हरभरे वाटाणे त्याची जर काळी आमटी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हे वाटण उपयोगी पडतं. किंवा एखाद वेळेस खायच्या वेळेस आपल्याला माहीत असतं दुसऱ्या दिवशी पाहुणे येणार आहे, त्यावेळेसही तुम्ही असं हे वाटणं करून ठेवलं तर तुम्हाला ते पटकन उपयोगी येतं स्वयंपाकाच्या वेळेस. आता यात मी 2 चमचे जिरे पण टाकले होते, कारण जिऱ्यांमुळं चव छान लागते. आणि मग ते मी वाटण केलं. आता यात आपले कांदे ऑलमोस्ट भाजत आले आहे. किती पटकन भाजून होता बघू शकता तुम्ही, अशी जर जाळीवर भाजले तर. नंतर ते कांदे मी परत त्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये टाकून परत असं बारीक वाटण करून घेतलं आहे. अशा पद्धतीने ते बारीक वाटण झालं की आपल्याला ते तेलात परतवून घ्यायचं आहे. कढईत तेल टाकलं आहे मी. आता वाटण जास्त आहे त्यानुसार मी तेल टाकलं आहे. यात जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे. ह्या अशा पद्धतीचं जर वाटण आपण करून ठेवलं तर अतिशय वेळ वाचतो आपल्याला. कधी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, त्याबरोबर आपल्याला आमटी करायची असते आणि मग पुरणपोळी, आमटी आणि बाकीच्या गोष्टी खूप वेळ जातो. जर वाटण तयार असेल तर पटकन आमटी आपल्याला करता येते. यात मी दालचिनी टाकली आहे. हे गरम मसाले जे आहेत त्याचा चव येते. त्यानंतर लवंग आणि मिरे टाकले आहे आणि मग जे मिक्सरमधलं वाटण आहे ते टाकून आपल्याला कमी गॅसवर हे परतवायचं आहे 10 ते 15 मिनिट. त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर ते प्रेस करा, म्हणजे जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि मग माझे व्हिडिओसुद्धा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. अशा प्रकारे आपल्याला ते सर्व मिक्सरमधलं मिश्रण यात टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. यात आपल्याला या वाटणामध्ये मीठ टाकायचं नाही, कारण तुम्ही जेव्हा कधी ही भाजी कराल या वाटणाची तेव्हा मीठ टाकायचं आहे. हे वाटण आपण नंतर फ्रीजला स्टोअर करून ठेवणार आहोत मीठ न टाकता. फक्त आपल्याला घाईच्या वेळी कामा येईल म्हणून ही एक ट्रिक आहे. अशी जर वाटण तुम्ही करून ठेवलं तर कधीही तुम्ही पटकन भाजी करू शकता. आता एकीकडे मी त्या वाटणामध्ये जे टाकायचं आहे लाल तिखट ते काढून घेते आहे. वाटण जास्त आहे त्यामुळे 4-5 चमचे लाल तिखट आणि 4-5 चमचे कांदा लसूण मसाला मी घेतला आहे. तुम्हाला किती तिखट आहे त्यानुसार घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला यात हळद आणि हिंगही टाकायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही काढून घेतलं तर मग आपल्याला प्रमाण व्यवस्थित कळतं आणि मग आपण त्या याच्यामध्ये वाटणामध्ये परतवल्यावर हे टाकायचं आहे. आता थोडंसं आपलं वाटण परतत आलं आहे बघू शकता तुम्ही. आता त्यात आपल्याला जे आपण वाटीत काढून घेतलं होतं ते टाकून द्यायचं आहे आणि मग परत एकदा व्यवस्थित चमच्याने सगळं मिक्स करायचं आहे. आणि आता परत कमी गॅसवर आपल्याला हे जवळजवळ 10 मिनटं व्यवस्थित चांगलं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये. हे जर व्यवस्थित तेलात परतवून घेतो ना आपण, त्यामुळेच हे आपण 4-5 दिवस आरामात हे वाटण वापरू शकतो कोणत्याही भाजीसाठी. हे असं जर एखाद्या दिवशी घाईच्या वेळेस करायचं म्हटलं तर आपला खूप सारा वेळ जातो आणि मग आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो की आज काळ्या मसाल्याची आमटी करायची वगैरे. पण असं जर वाटण रेडी असेल तर अगदी 5 ते 10 मिनटात आपलं भाजी रेडी होते. त्यामुळे ही ट्रिक तर तुम्ही नक्कीच तुमच्या
रोजच्या दैनंदिन जेवणात वापरू शकता आणि आठवड्यातील अगदी एखादा तास देऊन अशा तुम्ही तयारी स्वयंपाकाची करू शकतात. म्हणजे जर सुट्टीचा दिवस असेल तर आणि कधी आपल्याला जर काम कमी असेल तर अशा वेळेस या स्वयंपाकाची पूर्वतयारी तुम्ही अशा प्रकारे करू शकता. आणि जास्तीचं वाटण होतं ते मी डब्यात काढून ठेवलं आहे नंतर मग वापरायला. आणि जे थोडंसं वाटण ठेवलं मी ते आमटीसाठी आता त्यात पाणी मिक्स करून एकसारखं केलं आहे. आणि मग आपली रसा उकळला कमी गॅसवर की पातोडीबरोबर हा रसा रेडी होतो. अशा प्रकारे तुम्ही जास्तीचं वाटण करून नंतरच्या आठवड्याभरात एखाद्या दुसऱ्या भाजीलाही वापरू शकता. आणि आपल्या या पातोडी सोबतचा जो रस्सा आपण करतो त्यालाही अशा प्रकारे तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपली रस्सा पातोडी रेडी आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.